चलो पेपरचं अनालिसिस करूयात आपण कालच्या. ठीक आहे. कीर्ती पेपर का नाही दिला? प्रत्येकाने बोला. ठीक आहे. आज ऑलरेडी माझा मूड ठीक नाहीये तुमचे मार्क्स बघून. कीर्ती आवाज येतोय? हो सर. हा, पेपर का नाही दिला? सर मी गावाला आली आहे. ओके. चलो अनुष्का, तू दिलेला पेपर काय प्रॉब्लेम आले? मार्क्स कुठे कमी झाले, त्यानंतर कुठे अडचण आली, या 2-3 गोष्टी सांगा प्रत्येकाने. बोल अनुष्का. समृद्धी. समृद्धी. श्लोक. येस सर. हा समृद्धी बोल. किती मार्क्स मिळाले? 15. 15. कुठे कमी झाले 5 मार्क्स? काय चुकलंय? कोणता कॉन्सेप्ट समजत नाहीये? कुठे आपण मागे पडतोय? जरा अनालिसिस करूया. ठीक आहे. ते बघा, आपल्याला आपले मार्क्स वाढवायचे. असं नाही म्हणत की मी आजच लगे मार्क्स वाढवायचे. आपल्याला मार्क्स वाढवायचे. ठीक आहे. ड्युरिंग द टाइम आपल्याला मार्क्स वाढवायचे. याच्यासाठी आपल्याला 2 गोष्टी करायच्या. एक तर सध्याच्या ज्या फॅक्ट्स आहेत ना, की आपल्याला मार्क्स कमी पडतायत, हे आपल्याला ऍक्सेप्ट करायच्या आणि त्यानंतर आपल्याला जास्त फोकस देऊन इम्प्रूव्ह करायचं. आपल्याला फोकस वाढवायचा. या 2 गोष्टी आपल्याला करायच्या. त्यामुळे आज पहिली गोष्ट करूयात, आपण आपल्या फॅक्ट्स ऍक्सेप्ट करूयात की आपल्याला मार्क्स किती पडतात आणि आपले मार्क्स कुठे कट होत आहेत. ठीक आहे. एक पॉइंट सांगा सर्वांनी. चला, काही प्रॉब्लेम नाही. हा बोल समृद्धी. कुठे चुकतो आपण? लॉज ऑफ मोशन एक्झाम होऊन टॉपिक संपवून आपला 1 मंथ झाला होता, कम्प्लीट 1 मंथ. त्यानंतर आपण एक्झाम घेत होतो. बऱ्यापैकी रिव्हिजन केलं आपण. त्या दिवशी एक्झामच्या आधी पण रिव्हिजन केलं. न्यूमेरिकल पण सॉल्व्ह केले होते आपण. या टॉपिक मध्ये सर्वात जास्त न्यूमेरिकल सॉल्व्ह केले होते. त्यानंतर काही एमसीक्यू ची प्रॅक्टिस पण घेतली होती मी तुम्हाला. प्रॅक्टिस साठी पण एमसीक्यूज दिले होते. मग याच्यात काय चुकलं? अजून काय राहिले सांग? मार्क्स का कमी पडतात? बोल समृद्धी बोल. एक रिझन सांग, मार्क्स का कुठे कमी पडतात? कुणी पण, प्रत्येकाने. श्लोक. तर थोडेसे सम्स मध्ये प्रॉब्लेम आलेला सॉल्व्ह. कोणता सम मला सांग? हा जो आहे ना आपला 6th वाला सम मध्ये प्रॉब्लेम आला. ठीक आहे. न्यूमेरिकल मध्ये प्रॉब्लेम आहे. न्यूमेरिकल आणि काही थोडस बेसिक कॅल्क्युलेशन मध्ये थोडस चुकलेलं. न्यूमेरिकल्स मध्ये प्रॉब्लेम येत आहेत. कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम येत आहेत. पुढे थेअरी मध्ये कोणालाच काही प्रॉब्लेम येत नाही. मी पण बघतो थेअरीचे सर्व क्वेश्चन बरोबर येतात तुमचे. न्यूमेरिकल आलं की प्रॉब्लेम होतो. फॉर्म्युले माहित नसतात का काय माहित नसतं, माहित नाही. आपण डोंट नो. आपण बघूयात, त्याच्यावर काम करूयात. चलो, अजून काय होतं श्लोक? एवढे मार्क्स कमी पडण्याचं काय कारण? हे बघ, 20 आउट ऑफ 20 ना 10 मार्क्स हे प्रत्येकाला पडायला पाहिजे होते. मॉडरेट लेवल होती पेपरची. मॉडरेट. असा पण खूप अवघड पेपर नव्हता. मॉडरेट होता. मॉडरेट म्हणजे काय रे? 10 क्वेश्चन्स हे इझी असतात. 5 क्वेश्चन जे असतात ना त्याच्या पुढचे ते मॉडरेट लेवल असते त्याची, आणि उरलेले 5 हे डिफिकल्ट लेवल असते. आता यामध्ये डिफिकल्ट असं नाही सांगू शकत की आपण 1 to 20 मधले हे 5 डिफिकल्ट होते. नाही, ते प्रत्येकाच्या लेवलवर असतं, प्रत्येकाच्या स्टडीवर. कुणाला कोणते तरी 5 डिफिकल्ट वाटतील, तेच दुसऱ्याला इझी वाटतील, असं पण होऊ शकतं. अजून काय होतं श्लोक? तर बस तेवढंच, कॅल्क्युलेशन्स मुळे थोडासा प्रॉब्लेम आला आणि थोडेसे समजायला वगैरे थोडेसे त्यांची जी लँग्वेज होती ना त्याच्यामुळे. कोणते? मला आता समजायला कोणता क्वेश्चन डिफिकल्ट वाटलं ते सांग. टोटल आहे. प्लीज म्यूट करो.
चलो समजायला कोणता वाटला क्वेश्चन नंबर सांग मला. तर हा 6th वालाच एकदा नीट समजा. 6th वाला समजायलाच डिफिकल्ट वाटला. ओके, अजून हा अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, अजून सांग समजायला कोणता वेगळा होता. इथे आहेत पुढे अजून बाकीचे पण. पेपर तर आहे तुमच्याकडे, तुम्ही सांगू शकता बघून. बोला. हा पुढे नेक्स्ट. समृद्धी तुझा आन्सर नाही आला मला. दोन्ही समृद्धी. गुरु साहब बोलो, तब्येत ठीक है क्या? तर काही क्वेश्चन मध्ये घाई झाली. घाई झाली. कोणता क्वेश्चन? तुझे कोणते क्वेश्चन चुकले होते? 11, 12, 13, 14 आणि 16. 11 मध्ये घाई झालेली. ओके, आणि 12, 13, 14 आणि 16. 12, 13 घाई होण्यासारखा होता. ठीक आहे, पुढे 14 आणि 16. 14 आणि 16. मला सगळ्यांकडनं ना एक गोष्ट अपेक्षित आहे मित्रांनो. कोणती बघा, तुम्हाला जर 20 पैकी 10 मार्क्स पडतायत ना, तर तुम्हाला जे 10 चुकलेले आहेत ना तुमचे, या प्रत्येकाचं अनालिसिस मला प्रत्येकाकडून पाहिजे रे. तुमचं काय चुकलंय या 10 मार्क्स मध्ये? हे 10 क्वेश्चन चुकलेत ना, यांच्यात काय चुकलंय तुमचं? कोणती गोष्ट चुकली? जसं आता समृद्धीने सांगितलं ना, तिला बरोबर माहिती आहे तिचे 5 क्वेश्चन कोणते चुकलेत. तुमचं काय झालं माहिती का? तुम्ही एक्झामला येता, एक्झाम देता, किती पडले मार्क्स काही देणं घेणं नाहीये. घरी गेल्यावर सोल्युशन पाठवल्यावर काय सोल्युशन आहे, मी कुठे चुकलोय. समजा 5 स्टेप होत्या, मी इथपर्यंत पोहोचलोय, मला फायनल आन्सर नाही आलं, तर तुम्ही इथेच काम करा ना रे, याच स्टेपवर काम करा. हे अनालिसिस ना आपण करतच नाहीये. आपण फक्त एक्झाम देतोय आणि त्यातनं बाहेर येतोय. रिवाइज केलं पाहिजे. सिद्धार्थ, तू तर एक्झामच देत नाहीयेस. रिवाइज केलं पाहिजे आपण, बरोबर आहे. एक 1 मंथ झाला होता आपल्याला लॉज ऑफ मोशन संपवून. तुम्ही रोज 5 मिनिटं जरी वाचला असतात ना लॉज ऑफ मोशन, 5 मिनिट, तरी पण बघा ना 30 दिवसाचे किती होतात 5 मिनिटाप्रमाणे. 150 मिनिट्स होतात. सफिशियंट आहेत रे. फक्त 5 मिनिट जरी अभ्यास केला असतो ना रिव्हिजन साठी, तरी 150 मिनिट्स होतात. अजून याच्यावर आपण डिस्कस करूयात, पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, नेक्स्ट संडेला आपण ऑप्टिक्सवर एक्झाम घेणार आहोत. ऑप्टिक्सवर नेक्स्ट संडेला. आज मंडे आहे, ठीक आहे, आज मंडे आहे. तुमच्याकडे 6 डेज आहेत, 6 डेज. आणि मला एक प्रॉमिस करा तुम्ही, बघा 6 दिवस आहेत ना, आपले एकच आर्टिकल राहिले फक्त, मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप, एकच आर्टिकल राहील. तुम्ही या 6 डेज मध्ये ना डेली अभ्यास करणार. ठीक आहे, मार्क्स कमी पडलेत, मी अभ्यास करून पण मला मार्क्स कमी पडतायत, या गोष्टीतनं बाहेर आहे. सध्या गरज कशाची आहे तुम्हाला? तर फक्त ना फक्त डेली आणि कन्सिस्टंटली अभ्यास करायची गरज आहे. तेवढं करा, मार्क्स पडतील. तर हे प्रॉमिस करा, ठीक आहे. पुढे पुढे अजून काय प्रॉब्लेम होता? उरुसा बताओ, कौन सा क्वेश्चन डिफिकल्ट लगा? घर पे आपने एग्जाम दिया तो भी 4-5 मार्क्स कम है, शायद 5-6 मार्क्स कम है. कहाँ प्रॉब्लम आया? कौन सा क्वेश्चन समझ में नहीं आया? मैसेज करो. सर 18th. हाँ बोलो. 18th. एटीन नहीं समझ में आया, ठीक है. 18 का लेवल थोड़ा 13. लेवल 2 का क्वेश्चन था ये. बोलो. और 13. 13 तो बहुत इजी क्वेश्चन था, और उसे आना चाहिए. 13 क्वेश्चन मी सांगतो लगेच, ठीक आहे, वेळ न घालवता. हे बघा, 3 फोर्सेस आहेत, F1, F2 आणि F3. हा, सेंटेन्स नीट वाचा, फक्त क्वेश्चन वाचत नाहीत रे तुम्ही. हे बघा, 3 फोर्सेस F1, F2 and F3 टुगेदर कीप अ बॉडी इन इक्विलिब्रियम. एखादी बॉडी, हे बघा ही बॉडी आहे, ठीक आहे ना मित्रांनो, ही इक्विलिब्रियम मध्ये कधी असू शकते रे? बेसिक विचार करा. याच्यावर एकतर कोणताच फोर्स लागत नाहीये, म्हणजे हे इक्विलिब्रियम मध्ये असणार. क्लिअर आहे? दुसरी गोष्ट काय होऊ शकते बघा, या बाजूने एक फोर्स आहे, या बाजूने एक फोर्स आहे. दोन्ही बाजूने जर सेम फोर्स असेल 5-5 न्यूटनचा किंवा 10,000 न्यूटनचा, ही बॉडी इक्विलिब्रियम मध्ये राहील. किंवा मी तुम्हाला सांगितलं होतं क्लासमध्ये पण, मी समजा इथे थांबलोय, मला या बाजूने एक जण ओढतोय आणि या बाजूने एक जण ओढतोय, दोघांनी सिमिलर फोर्स लावला, मी जाईल का रे? या बाजूला जाईल का या बाजूला जाईल?
मी कुठेच जाणार नाही, बरोबर, सेंटरलाच राहील मी, बिकॉज सेम फोर्स लागला दोन्ही. हे बघा, सेम फोर्स लागला. तसंच इथं सांगितले तुम्हाला की 3 फोर्सचा यूज करा आणि बॉडी इक्विलिब्रियम मध्ये दाखवा. त्यात पहिला फोर्स कुठे सांगितला बघा, F1, 3 न्यूटन अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. चला आधी XYZ काढून घेऊ आपण. एक्स आहे, हा पॉझिटिव्ह एक्स, हा निगेटिव्ह एक्स, हा पॉझिटिव्ह वाय आणि हा निगेटिव्ह वाय. पहिला फोर्स सांगितलाय 3 न्यूटन अलॉंग पॉझिटिव्ह एक्स, हा आहे समजा 3 न्यूटन. F2 कुठे सांगितलाय, अलॉंग पॉझिटिव्ह वाय 4 न्यूटन, मग हा आहे 4 न्यूटन. बरोबर, हे 2 फोर्स झाले, 2 फोर्स झाले, हा 3 न्यूटन आणि हा 4 न्यूटन. आणि विचारले तुम्हाला थर्ड फोर्स कुठे असला पाहिजे, थर्ड फोर्स कुठे असला पाहिजे. तर ऑब्व्हियसली सांगा, या दोघांना बॅलन्स करायचं असेल तर थर्ड फोर्स कुठे लावणार आहे. थर्ड फोर्स कुठेतरी बघा, या बाजूला, याला बॅलन्स करायचे म्हणजे एक फोर्स इथं पाहिजे मित्रांनो, याला बॅलन्स करायचं म्हणजे एक फोर्स इथे पाहिजे. पण इथे 4 फोर्स झाले, मला 3च लावायचे, 3च फोर्स आहे त्याच्यामध्ये. तर थर्ड फोर्स जर मी असा घेतला, थर्ड फोर्स जर असा घेतला तर बॅलन्स करेल. म्हणजे हा पहिला, हा दुसरा आणि या दोघांचा रिझल्टंट जर घेतला हा थर्ड फोर्स, तर हे हा फोर्स रिझॉल्व्ह केला तर एक कंपाऊंड असा बनेल, एक कंपाऊंड असा बनेल आणि दोन्ही फोर्स बॅलन्स होते. समझ में आ रहा है क्या उर्दू साहब? हाँ सर. अभी देखो वैल्यू इसका, ये 4 न्यूटन है, इसको बैलेंस करने के लिए इधर भी 4 रहेगा. ये 3 है, इसको बैलेंस करने के लिए इसको भी 3 रहेगा. ये 4 है, ये रेक्टेंगल, एक रेक्टेंगल बन गया, ये 4 है तो ये भी 4 है, ये 3 है तो ये भी 3 है. अभी तुमको बस रिजल्टेंट निकालना है. रिजल्टेंट कैसे निकालते हैं अपन, अंडर रूट 3 स्क्वायर प्लस 4 स्क्वायर प्लस 2 इंटू 3 इंटू 4 इंटू कॉस ऑफ एंगल बिटवीन देम. एंगल तो 90 है, तो ये टर्म पूरा 0 हो जाएगा. तो 2 और 3 और 4 का रिजल्टेंट सबको पता है 5 आता है, तो रिजल्टेंट हो गया 5. अब एंगल कितना बना रहा है, एंगल देखो इधर ऑप्शन देखो क्या दिया है, 5 आ गया तो ये 7 और ये तो रॉन्ग है, ये ऑप्शन में जाना ही नहीं है. अभी बचते 2 ऑप्शन. एंगल में देखो 4/3 है और 3/4 है, और एंगल बनाया किसके साथ है, निगेटिव वाई. निगेटिव वाई, निगेटिव वाई मतलब ये एंगल पूछा है, ये थीटा. निगेटिव एक्स नहीं पूछा है, निगेटिव वाई पूछा है. निगेटिव एक्स पूछते हैं तो आंसर भी अलग अलग हो जाएगा. तुमको निगेटिव वाई पूछा है तो tan थीटा क्या आएगा फिर, tan थीटा अपोजिट साइड 3, एडजेसेंट साइड 4. थीटा क्या आ गया, tan इनवर्स 3/4 विथ रिस्पेक्ट टू निगेटिव वाई 3/4. ऑप्शन क्या चाहिए, बी चाहिए ना, 3/4. हाँ सर. समझ में आया अभी. हाँ सर. हा, याच्यामध्ये घाई काय झाली समृद्धी बघ, हे बघ व्हॅल्यूज मध्ये 4/3 आणि 3/4 कन्फ्युजन होतं. फक्त वाय ऍक्सिस कोणती आणि एक्स ऍक्सिस कोणती आहे. घाई मध्ये आपण हा अँगल काढून टाकू, पण विचारले काय, ऑप्शन बघायचे वाय 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 आणि वाय. ठीक आहे, वाय ऍक्सिस विचारली. चलो बाकी अजून पुढे सांगा, अजून काय डाऊट होते कोणाला. श्रावणी, दोन्ही श्रावणी, आकाश, हो 16 सर. 16th. ला काय होतंय आकाश. आकाश तुला ना 11 पडलेत ना मार्क्स, 10 वाटते. 10-11 काहीतरी. बरोबर आकाश, तुझे ना एक 4 ते 5 मार्क्स कमी आहेत सध्याच्या स्टडीजवर. ते कुठे कुठे गेलेत बघ, तू कन्सेप्ट शिकलेला का नाही बघ अगोदर, म्हणजे तुला कळेल. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 16 बघ काय दिलंय. हा एक फ्लोअर आहे बघ, या फ्लोअर एक 6 kgचा एक ऑब्जेक्ट ठेवलाय, मास ठेवलाय आणि याला सस्पेंड केलंय, 2 स्ट्रिंग मधनं सस्पेंड केलंय खाली. बरोबर, इकडे लावलाय 1 kg, इकडे लावलाय 3 kg. तुला काय विचारलंय की ऍक्सलरेशन किती आहे सिस्टीम मध्ये. तर पहिली गोष्ट तुला एक क्लिअर पाहिजे बघ, ऍक्सलरेशन इथे पण एच आहे, इथे पण एच आहे आणि इथे पण एच असते. सिस्टीम मध्ये ऍक्सलरेशन एकच असते. ठीक आहे, ही पहिली अंडरस्टँडिंग क्लिअर आहे. हो सर. आता दुसरं मला सांग, हे बघ
आपण एफबीडी काढायचं शिकलो होतो, बरोबर? हे पण काढता येतं एफबीडी, बरोबर? आता तिसरं सांग मला, 3 kg मोठा का 1 kg मोठा रे? 3 kg. बरोबर, म्हणजे हा ऑब्जेक्ट कोणत्या साईडला जाण्याचा प्रयत्न करेल? Right. राईट साईडला, करेक्ट. चला आता 1 kg ची एफबीडी काढू. आता ऑब्जेक्ट किती आहेत रे इथे? 1, 2 आणि 3, हो. बरोबर, 3 ऑब्जेक्ट आहेत. आता मला सांग आपण एफबीडी कशी काढत होतो? तर हा ऑब्जेक्ट पासून दूर टेन्शन टी, हा ऑब्जेक्ट T1 आला, ऑब्जेक्ट पासून दूर टेन्शन T2, बरोबर. हा इथे स्ट्रिंग सेम आहे त्यामुळे टेन्शन पण सेम येईल T1, इथे पण स्ट्रिंग सेम आहे त्यामुळे टेन्शन पण सेम येईल T2. परत ड्रॉ करतो एक्झाम डायग्राम बघ. हे बघ असा एक फ्लोर आहे, त्याच्यावर एक ऑब्जेक्ट ठेवलाय, इथे स्ट्रिंगने खाली, इथे एक स्ट्रिंग आहे आणि इथे खाली गेला ऑब्जेक्ट. इथे 3 kg आहे, सॉरी इथे 1 kg आहे, इथे 3 kg आहे आणि इथे 6 kg आहे. तर बघ आपण टेन्शन कसं दाखवतो? अवे फ्रॉम ऑब्जेक्ट. समजा हा T1 आहे, इथे पण अवे फ्रॉम ऑब्जेक्ट T1 आहे, 6 kg ऑब्जेक्ट आहे ना. इथे अवे फ्रॉम ऑब्जेक्ट T2, इथे पण अवे फ्रॉम ऑब्जेक्ट T2. हे T2 सेम का बरं आहे? बिकॉज इथे स्ट्रिंग सेम आहे, चेंज नाही झाली. इथे T1 सेम का बरं आहे? टेन्शन सेम, स्ट्रिंग सेम, टेन्शन सेम, बरोबर. चलो आता मला सांग 3 ऑब्जेक्ट आहेत, हा 1 वाला, हा 3 वाला आणि हा 6 वाला. तिघांची एक एक एफबीडी येईल, बरोबर. चला आता 1 ची एफबीडी काढूयात. 1 ची एफबीडी काय येईल? पॉइंट ऑब्जेक्ट घ्यायचं सांगितलं होतं. 1 चं वेट डाऊनवर्ड असेल 1 इंटू जी, मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, वेट असतं ना, आणि टेन्शन आहे T1, बरोबर. आता मला सांग ही पूर्ण जी सिस्टीम आहे, हे बघा, ही पूर्ण जी सिस्टीम आहे, ही पूर्ण सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये आहे का रे? सांगितलंय का असं कुठे इथे इक्विलिब्रियम मध्ये आहे? नाही. नाही, म्हणजे ही मूव्ह होणार, ही स्ट्रिंग पण चेंज होणार, मूव्ह होणार. हे बघ 3 kg आहे ना या साईडला वेट जास्त आहे तुझं, या साईडला कमी आहे. म्हणजे हे मास वर जाणार, हा जो ब्लॉक आहे हा राईटला जाणार आणि हा जो ब्लॉक आहे तो खाली येणार, म्हणजे याच्यामध्ये ऍक्सलरेशन आहे, आपण आता जसं बोललो तसं, बरोबर. चला आता याच्यामध्ये काहीतरी ऍक्सलरेशन आहे जी वरच्या बाजूला आहे, बरोबर. ही ऍक्सलरेशन काय येते रे या ब्लॉक मध्ये मला सांग? या 2 वेट मुळे येते, T1 आणि हा 1G मुळे, बरोबर. तर ही ऍक्सलरेशन वरच्या साईडला तेव्हा येणार जेव्हा हा T1 मोठा असणार या 1 इंटू जी पेक्षा, बरोबर. हो तरच सर. वर जाणार ना ब्लॉक. मग T1 मायनस 1 इंटू जी ची व्हॅल्यू किती आहे रे? 10, म्हणजे T1 मायनस 10 इज इक्वल टू, आणि ही ऍक्सलरेशन कोणत्या ब्लॉकची आहे? या ब्लॉकची, 1 kg ची. मग इथे काय येणार? 1 इंटू ए ऍक्सलरेशन. हा काय झाला सम? T1 मायनस ए इज इक्वल टू 10. मी अननोन लेफ्टला घेतला, हा झाला इक्वेशन 1. आता सिमिलर इक्वेशन तुला या ब्लॉकला काढायचं आणि या ब्लॉकला काढायचं. 3 kg ला कसं येईल बघ? डाऊनवर्ड झाला 3G, अपवर्ड झाला टेन्शन T2, पण हा ब्लॉक तर खाली येतोय म्हणजे ऍक्सलरेशन खालच्या बाजूला आहे, त्यामुळे 3G मोठा असला पाहिजे तरच खाली येईल तो. हा T2 इज इक्वल टू कोणत्या मासची आहे? 3 kg ची, आणि ऍक्सलरेशन 3 आहे. याला सॉल्व्ह केलं तर काय येईल बघ? 3G म्हणजे काय झाला? 30 झाला, मायनस हा T2 इज इक्वल टू 3 आहे. आता T2 ला जर या बाजूला घेतलं तर काय येईल? 3A प्लस T2 इज इक्वल टू 30. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता हे सॉल्व्ह करता येतील का बघ बरं? हा एक अननोन, हा एक अननोन, ऍक्सलरेशन तर सेम अननोन आहे, आणि हा T2 एक 3 अननोन आणि 2 इक्वेशन, बहुत नाइंसाफी आहे, बरोबर. अजून एक इक्वेशन पाहिजे. मग हे एक इक्वेशन आहे ना 6 kg वाला, ह्याच्यावर बघ, इकडे T2 इकडे T1, बरोबर. ऍक्सलरेशन कोणत्या बाजूला? या बाजूला, म्हणजे कोण मोठा असला पाहिजे? T2 मोठा असला पाहिजे. मग T2 मायनस T1 इज इक्वल टू, मास किती आहे? 6, ऍक्सलरेशन काय आहे? ए. हा झाला इक्वेशन नंबर 3. आता तुम्ही इक्वेशन 1, 2 आणि 3 सॉल्व्ह करा. सिंपल सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर येऊन जाईल 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे कसं सॉल्व्ह करतात हे तर तुम्हाला माहिती आहे मित्र. सिंपल आहे, T2 ची व्हॅल्यू टाका या इक्वेशन मध्ये, T1 ची व्हॅल्यू टाका या इक्वेशन मध्ये, तुम्हाला ऍक्सलरेशन मिळून जाईल. T2 ची व्हॅल्यू काय आली? बघा इक्वेशन लिहितो आधी. T2 मायनस T1 इज इक्वल टू 6A.
T2 ची व्हॅल्यू काय बघा इक्वेशन वरून 30 मायनस 3a झाला T2. T1 काय आहे 10 प्लस a इज इक्वल टू 6a. याला सॉल्व्ह केलं तर काय येईल 30 मायनस 3a मायनस 10 मायनस a इज इक्वल टू 6a. 30 मायनस 10 20 मायनस 4a इज इक्वल टू 6a. म्हणजे 20 इज इक्वल टू 4a प्लस 6a किती झालं 10a आणि ऍक्सलरेशनची व्हॅल्यू आली 2. 0 0 कॅन्सल. समजला का काय अवघड होतं याच्यामध्ये या क्वेश्चन मध्ये. स्टेप बाय स्टेप जा ना. डायग्राम कडे बघ बॉडी कोणत्या साईडला चालली आहे. हे बघा जेव्हा बॉडी इक्विलिब्रियम मध्ये असते याचा अर्थ काय ऍक्सलरेशन 0 असते. इथं तर सांगितलंच नाही ऍक्सलरेशन 0 नाही, त्यामुळे हे ऑप्शन करणं तर एकदम चुकीचं आहे. ऍक्सलरेशन तर आहे सिस्टीम मध्ये काही. असे ऑप्शन बाजूला काढा ना, हे तर ऑप्शन नसलाच पाहिजे. त्यानंतर दुसरं काय माहित पाहिजे होतं एफबीडी काढायचं माहित पाहिजे होतं. हे तर मी तुम्हाला शिकवलंय चांगल्या पद्धतीने. आणि ऍक्सलरेशन कोणत्या बाजूला याच्यावरनं ठरवायचं कोणता फोर्स मोठा आहे. 3 kg मोठा आहे ना म्हणजे खाली जाणार, म्हणजे हा वर जाणार आणि हा ब्लॉक राईटला जाणार. ही अंडरस्टँडिंग यायला पाहिजे लगेच, मग एफबीडी पटापट होते. आपण जे सुरुवातीला स्टार्टला सम सॉल्व्ह केले होते ना त्यामध्ये आपण फोर्स बॅलन्स करत होतो बघा सर. T1 इज इक्वल टू 10. हे कधी होतं जेव्हा ऍक्सलरेशन नव्हती सिस्टीम मध्ये. आता सिस्टीम मध्ये ऍक्सलरेशन आहे याचा अर्थ कोणता तरी एक फोर्स अनइक्वल आहे. ते दोन्ही फोर्स, एक फोर्स मोठा आहे एक छोटा आहे, त्यामुळे ऍक्सलरेशन येते. पूर्ण कन्सेप्ट क्लिअर आहे का बघा. हा एक क्वेश्चन नंबर 16. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हे एकाच टाइपचे क्वेश्चन आहे बघा. 1 कोणते कोणते सांगतोय मी. क्वेश्चन नंबर 1, 6 आणि 16 हे तिन्ही पण एकाच टाइपचे क्वेश्चन आहे. सगळ्यांनी याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. क्लिअर झाला का डाऊट आकाश. हो सर. अजून कोणाला काय डाऊट होतं. सर एकदा 18 वाला सांगा ना. कोणता क्वेश्चन श्लोक 18. 18. 18 वाला क्वेश्चन बघा सगळ्यांनी बघा. कधी पण लक्षात ठेवा ठीक आहे. फिजिक्स मध्ये 11वी असो 12वी असो कधी असो किंवा केमिस्ट्री असो कोणताही सब्जेक्ट असतो त्या मित्रांनो, जेव्हा ग्राफ येतो ना तर ग्राफ मध्ये एक बेसिक अंडरस्टँडिंग असते. ग्राफचं एक मिनिंग असतं. ग्राफ आपण कशाला म्हणतो याच्यामध्ये 2 पॅरामीटर असतात. जर 2 डायमेन्शनल ग्राफ असतो बघा. एक पॅरामीटर या बाजूला असतो जो दिलेला आहे तुम्हाला टाइम t. वाय ऍक्सिसला एक पॅरामीटर आहे जो डिस्प्लेसमेंट आहे x बरोबर. आणि एक ग्राफ दिला असा काहीतरी असा 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 बरोबर. आणि ते व्हॅल्यूज दिल्यात. ही जी व्हॅल्यू आहे ना ही आहे बघा 2 म्हणजे 2 सेकंद. ही आहे 4 सेकंद. परत ही वाली आहे 6 सेकंद. ही वाली आहे 8 सेकंद. आता 0 to 2 तेव्हा डिस्प्लेसमेंट किती आहे 2 आहे बघा 2 बरोबर. आता या ग्राफ वरनं काय अंडरस्टँडिंग मिळते मला सांग. क्वेश्चन राहू द्या बाजूला. चल ग्राफ वरनं काय काय मिळतं. श्लोक सांग काय समजलं तुला ग्राफ वरनं. ती 2-2 सेकंदांनी चेंज होतीये त्याचं. दर 2 सेकंदाने नाही. हे बघ हा ग्राफ कसा आहे ना एक्स हा प्रत्येक मोमेंटला चेंज होतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याच्यासाठी हा ग्राफ बरोबर. एक्स हा प्रत्येक मोमेंटला चेंज होतोय. बघ ना 2 लाच नाही होते रे 1 ला पण तो काहीतरी आहे चेंज होतोय. तो कंटिन्युअसली चेंज होतोय हा बरोबर. फक्त तुला हे बघायचंय ना की बघ टाइम t इज इक्वल टू 0 ला एक्स ची व्हॅल्यू किती आहे. t इज इक्वल टू 0 म्हणजे हा पॉइंट. एक्स किती आहे सांग 0 करेक्ट. आता सांग t इज इक्वल टू 2 त्याला x ची व्हॅल्यू किती आहे 2 सेकंड. 2 मीटर. हा मीटर मध्ये नसतो डिस्प्लेसमेंट आहे नाही बरोबर. परत सांग पुढे आता t इज इक्वल टू t इज इक्वल टू 4 सेकंड. x ची व्हॅल्यू किती आहे सांग. t इज इक्वल टू 4 या पॉइंटला 4 मीटर आहे. नाही 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 4 सेकंडला व्हॅल्यू किती आहे x ची. y ऍक्सिस वर x आहे. डिस्प्लेसमेंट किती झाली. तर जर 2 सेकंडला जर 2 मीटर होती नाही बरोबर 2 मीटरच होईल. अरे हे बघ 2 मीटर्स नाही. हे बघ ना काय काय प्रॉब्लेम बघ. इथे तुझा ऑब्जेक्ट आहे ठीक आहे. इथून इथे चाललाय परत इथे आला परत इथे चाललाय इथे आला. ते ऑसिलेशन टाईप आहे रे. वर गेला परत इकडे आला या टाईपचा समजा. तर ठीक आहे परत डिस्प्लेसमेंट 0 झाली बरोबर. परत त्याच पोझिशनला आला तो परत आला ना. हे बघ एक्स ची व्हॅल्यू आहे इथे 4 सेकंदला व्हॅल्यू किती आहे 0 आहे.
इकडे परत 2 आली, बरोबर. हा पार्ट क्लिअर झाला. आता मला सांग, इथे एक तुला समजते की विथ रिस्पेक्ट टू टाइम एक्सचेंज होतोय. आता मला सांग, डिस्प्लेसमेंट किंवा रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट हे काय असतं रे टर्म? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम हे काय असतं? हा, कोणी पण बोला रे, असं काय नाही, श्लोकनच बोलायचं, सांगा. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम? वेलोसिटी असते, बरोबर. आता या आपल्या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला काय विचारलंय? इम्पल्स. इच इम्पल्स, प्रत्येक वेळी इम्पल्स काय होतं विचार. चला मग इम्पल्स, आता इम्पल्सचं थेरॉटिकल तुमचं चांगले का बघूयात. काय असते इम्पल्सची डेफिनेशन? फोर्स इंटू टाइम, ही एक डेफिनेशन झाली. दुसरी डेफिनेशन काय होती? टाइम साठी जास्त फोर्स लावायचा. नाही ठीक आहे, ते तर झालंच. फोर्स आणि टाइम मधलं मला समजलं. आता अजून एक डेफिनेशन होती बरं, किंवा न्यूटनचा सेकंड लॉ होता काहीतरी. कोण सांगणार मला न्यूटनचा सेकंड लॉ? कॉल रिवाइज केला होता परवा. चेंज इन मोमेंटम. चेंज इन रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. बरोबर. इथं परत टाइम आला. मला सांगा, टाइम कॅन्सल झाला म्हणजे इम्पल्स काय झालं रे? चेंज इन मोमेंटम. सिंपल फॉर्म्युला होता, इम्पल्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. चला मोमेंटमचा फॉर्म्युला सांगा. मोमेंटमचा फॉर्म्युला. व्हॉट इज मोमेंटम? व्हॉट इज लिनियर मोमेंटम? मोमेंटम होता ना रे, एक बॉडी दुसऱ्या बॉडीला कोलाइड झाली, याचा मास होता, आपण याचा मास घ्यायचो, याची वेलॉसिटी घ्यायचो, दोघांना कोलाइड करायचो, मास इंटू वेलॉसिटी ना. आता हे चेंज आहे म्हणजे काय रे? v2 मायनस v1. वेलॉसिटी चेंज होते, मास चेंज होत नसतं, बरोबर ना. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, इम्पल्स मध्ये एक बॉलर आहे, तो बॉल टाकतोय, मग एक बॅट्समन आहे, तो हिट करतोय. मला सांगा, जो बॉलचा मास होतं तेच मास राहिलं याला, फक्त चेंज झाली. आधी स्पीड v1 होती, आता v2 झाली त्याची स्पीड. याला पण आपण इम्पल्स म्हणतो ना, चेंज इन मोमेंटम. मग मासची व्हॅल्यू काय आहे? 0.5 दिली आहे बघा, मासची व्हॅल्यू 0.5 kg. आणि चेंज इन वेलॉसिटी काय आता काढलं तुम्ही, काय असतं ते? चेंज इन डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा चेंज किती आहे बघा, 0 to 2 मायनस 0. आणि टाइमचा चेंज किती आहे? 2 मायनस 0. dx अपॉन dt. वेलॉसिटी काय? dx अपॉन dt. चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम म्हणजे 2 मायनस 0 डिवायडेड बाय 2 मायनस 0 म्हणजे 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे 1 आला चेंज वेलॉसिटीतला. मग 0.5 इंटू 1 इज इक्वल टू 0.5 न्यूटन सेकंड. काय होतं याच्यामध्ये डाऊट सांगा मला. इम्पल्स खूप चांगलं शिकवलं होतं तुम्हाला, मी एक्झाम्पल दिलं होतं, आणि हा एक फॉर्म्युला लिहून ठेवा म्हणलं होतं, आणि हा एक फॉर्म्युला लिहून ठेवा. आणि हा ऑफलाईन लेक्चर मध्ये घेतलेला टॉपिक आहे, हा आपण खूप डिटेल मध्ये घेतला. समजलं का रे श्लोक? 18 क्वेश्चन समजला सर्वांना? आणि ग्राफ आला ना, वाचा आधी ग्राफ कोणत्या पॅरामीटर मध्ये दिलाय, कोणत्या फिजिकल क्वांटिटी मध्ये दिलाय, आणि ज्या दोन फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे. तुम्ही एक्स आणि टी मध्ये काय रिलेशन आहे तुम्हाला लगेच फॉर्म्युला समजला पाहिजे. एक्स आणि टीचा फॉर्म्युला काय? हे आहे डिस्प्लेसमेंट, हे आहे टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, दिस इज वेलॉसिटी. मग आता विचारलंय काय? इम्पल्स दिलंय काय? इम्पल्स विचारलंय. मास काय दिलंय? वेलॉसिटी दिली आहे. मास आणि वेलॉसिटी काय असतं? हा, मग समजलं पाहिजे. अरे हे तर मोमेंटम असतं, मास आणि वेलॉसिटी. मग इम्पल्स म्हणजे चेंज इन मोमेंटम ना. असं क्वेश्चन अटेम्प्ट करा. डेटा दिलाय काय पूर्ण टाका एका ठिकाणी. काय काय दिलाय टाका. मास दिले, वेलॉसिटी दिली आहे, हा याच्यापासून मोमेंटम बनतं. विचारले काय? मोमेंटम. मग हे झालं चेंज इन मोमेंटम. मग तुम्हाला आन्सर्स येते. न्यूमेरिकल मध्ये न्यूमेरिकल बघून टेन्शन नका घेऊ. एवढी मोठी डायग्राम काय दिली आहे सरांनी, मग अरे खूप डिफिकल्ट क्वेश्चन दिसतोय. क्वेश्चन खूप सोपा असतो. आपला केलेला स्टडी अप्लाय करायचा, त्याला पूर्ण अप्लाय करायचं जेवढं माहिती आहे. बोल. सर मॅग्निट्यूड विचारल्यामुळे आपण मग निगेटिव्ह साइन घेत नाही का?
नाही घेत, बरोबर. मॅग्निट्यूड विचारले ना, तर V2 मायनस V1 कर किंवा पुढच्या वेळेस V3 मायनस V2 कर. हे निगेटिव्ह येईल ऑब्व्हियसली. या केसमध्ये पण आपल्याला मॅग्निट्यूडच घ्यायचं. आणि Okay, sir. इम्पल्स आपण मेजर करतो ना रे, आपण बघत नाही. बाकीची डायरेक्शन वगैरे बघत नाही इम्पल्स मध्ये. Yes, sir. पुढे अजून काय डाऊट? बोला बोला. हे बघा, आपल्याला इम्प्रूव्ह व्हायचं. आपण एक ऍक्सेप्ट करू की आपण कुठेतरी चुकतोय. बोला सर्वजण. पायल, पायल बोल. खूप स्टडी केलास तू, मार्क्स कमी पडेल. सर न्यूमेरिकल्स मध्येच माती तू खाल्ली. न्यूमेरिकलची प्रॅक्टिस केली होतीस पायल? हा केलेली, आणि म्हणजे नाही का केली, पण ती वेगळ्या टाईपच्या न्यूमेरिकल्सची नाही, केली. असं नसतं. वेगळ्या टाईपचे न्यूमेरिकल वगैरे असं काही नसतं. आपल्याला बोलण्यावर असतं ते वेगळ्या टाईप. हे बघ, अंडरस्टँडिंग मध्ये तुझं चुकतंय कुठे मी सांगतो तुला. तू जी थेअरी स्टडी केली आहेस ना, ती थेअरी तू न्यूमेरिकलला अप्लाय करण्यामध्ये चुकतेस. तुझा अभ्यास चांगला होता, तुम्हाला डाऊट्स पण विचारत होती. मला डाऊट विचारण्यावरून पण कळतं कुणाचा अभ्यास कसा. ठीक आहे, मार्क्स कमी पडतात, फॉरगेट अबाउट दॅट. काही नाही येतात, आज न उद्या मार्क्स वाढतील, पण कन्सिस्टंटली अभ्यास करत राहा. पण तू इथे चुकतेस बघ, थेअरी न्यूमेरिकलला अप्लाय करण्यात चुकतेस. चल मला सांग, कोणता न्यूमेरिकल तुला अवघड वाटत होता जो तू केलेला नाहीस? 1, 6 आणि 16 सांगू नकोस, तो एकाच टाईपचा. ठीक आहे, आपण डिस्कस केलं आता. बोल पुढे. 6th वाला. 6th वाला आपण घेतला नाही आता. 8 ठीक आहे, 6 वाला बघूयात. 8 वाल्याचा आन्सर चुकीचा आहे मित्रांनो. याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे. आन्सर 0.5 kg आहे. सगळ्यांना मार्क्स दिलाय मी, +1 सगळ्यांना दिलाय. कोणताही ऑप्शन केला असेल तरी 1 मार्क्स दिलाय. तुमचा आन्सर काय आलं होतं? कोणी विचारलं का मला? मी दोन्ही क्लासला थांबलो होतो. सर आन्सर नाहीये याच्यामध्ये, असं कोणीतरी विचारलं? काहीतरी ऑप्शन करून टाकलाय. ABCD. 0.5 च्या जवळ 1 असतं, काही जणांनी 1 केलाय, काही जणांनी 1.5 मध्ये 0.5 असतं त्यामुळे D केलाय. खूप हुशार आहेत आपल्या इथे. कुणाचं आलंय का आन्सर 0.5? प्रथमेश? आलतं सर, पण होत नव्हतं मॅच म्हणून केलं काय पण मी. तरी सर विचार मेरा करणार भी आहे, मी आया आहे ना. था। आया था ना, तो पूछो ना यार, मुझे लिखो सर 0.5 है. टीचर तो को अच्छा सर मैंने कब लगता है छोड़ पता दिया है? था, मैंने ऑप्शन नहीं टिक किया था। हाँ बराबर है, लेकिन टीचर को खुद को अच्छा कब लगता है? जब स्टूडेंट उनकी गलती निकाल दे। जब तुम लोग मुझे बोलते हैं ना अगर 0.5, देखो ये क्वेश्चन मैंने नॉर्मली सेलेक्ट किया हुआ रहता है, जो मेरे पास बैंक है ना उसमें से सेलेक्ट कर लेता हूँ, तो मैं भी नहीं देखता, मैं भी खुद सॉल्व करता हूँ आंसर की भेजने से पहले वापस से। तो इसमें ऑप्शन ही नहीं था, बाद में मेरे कार्य 0.5 है, फिर सबको मार्क्स दे दिया ऐसे। ठीक है, चलो कुछ प्रॉब्लम नहीं, इसका 0.5 आता है, ट्राई करो. क्वेश्चन नंबर 6 बघ काय दिलाय. इथे एक मास आहे, फिगर्स एकदा दाखवतो मी तुम्हाला काय दिलंय त्याच्या. हा 10 kg आहे वरचा बघा, आणि खालचा 6 kg आहे. ठीक आहे, वरचा 10 kg आहे आणि त्याच्या खाली जो आहे तो आहे 6 kg. इथे लावलाय T1, इथे लावलाय T2, आणि ऍक्सलरेशन आहे वरच्या साईडला, बरोबर. हा आहे 6 kg, बरोबर. तुम्हाला काय विचारले? T1 ची व्हॅल्यू विचारली. T1 ची व्हॅल्यू, ऍक्सलरेशन दिली आहे 2 मीटर/सेकंद. चला फक्त FBD काढायचंय, खूप सिंपल आहे. 2 ऑब्जेक्ट म्हणजे 2 FBD, बरोबर आहे पायल. एक 6 kg, एक 10 kg. क्लिअर आहे का हा पार्ट? हा. बरोबर. आता चल मला सांग, हा 6 kg चा ऑब्जेक्ट, बरोबर, याच्यावर पहिला फोर्स कोणता? ग्रॅव्हिटेशनल नॉर्मल. पहिला मानाचा फोर्स नाही का आपला, ग्रॅव्हिटेशन 6G. त्यानंतर काय? T2. आता ही FBD काढताना T1 वगैरे विसरून जायचं, काही विचार नाही करायचा. T1 चा विचार नाही करायचा, 10 kg चा विचार नाही करायचा, काही नाही. समजलं? चलो 6G आणि T2, आणि ऍक्सलरेशन कोणत्या बाजूला आहे? वरच्या साईडला, बरोबर. हा. मग याची FBD काय आहे सांग. आता T2 मोठा का 6G मोठा? T2 मोठा. मग इक्वेशन काय बनणार? T2 - 6G ची व्हॅल्यू 10 दिली, म्हणजे T2 - 60 इज इक्वल टू मास काय रे? 6 आहे, आणि ऍक्सलरेशन काय त्याची? A. मग हा काय झाला? T2 - 6A इज इक्वल टू 60. हा एक इक्वेशन म्हणला.
बरोबर की नाही? हा. आता दुसरा एफबीडी बघ 10 kg वाला, याच्यात काय काय फोर्स आहेत सांग. पॉइंट ऑब्जेक्ट घेतला आपण, हे बघ इथे T2 म्हणजे याच्यापाशी पण T2च असणार, स्ट्रिंग सेम, टेन्शन सेम, बरोबर. मग बॉटम साइडला काय आला? T2 आला. अजून काय आला रे फोर्स? वेटचा फोर्स आला 10G, बरोबर. कोड कोणता आला? T1. ऍक्सलरेशन कुठे आहे? वरच्या बाजूला. म्हणजे मोठा कोण असला पाहिजे? T1 मोठा असला पाहिजे का हे दोघं मोठे असले? बोला बोला. T1 मोठा असला पाहिजे ना, ऑब्विसली वर चालली आहे ना सिस्टीम ऍक्सलरेशन, म्हणजे T1 मोठा पाहिजे. T1 मायनस T2 प्लस 10G, 10G म्हणजे 10 into 10 100 इज इक्वल टू नेट ऍक्सलरेशन कोणत्या मासवर आहे? 10 वाल्या. आणि ऍक्सलरेशन काय? ए. ऍक्सलरेशन सेम असणार. हा काय बनला फॉर्म्युला बघ? T1 मायनस T2 मायनस 100 इज इक्वल टू 10A. 100 ला पलीकडे ठेव, ए ला अलीकडे घे. T1 मायनस T2 मायनस 10A इज इक्वल टू 100, बरोबर. हे इक्वेशन नंबर 2 आला T2. हा, पुढे काय करणार सांगा? बोल प्रथमेश, पुढे काय करणार? प्रथमेश, चला आपल्याकडे अननोन किती झाले? 1 2 3. नाही, ए दिलंय रे, अननोन नाहीये. ए दिलाय 2 मीटर पर सेकंड. ए दिलाय. चला T2 काढा. 6 इंटू ऍक्सलरेशन दिली 2, 60. मग T2 बरोबर काय आला? 60 प्लस 12 72 न्यूटन. विचारला काय आपल्याला? T1. मग T1 काय येणार? T1 मायनस T2 काय? 72 मायनस 100, सॉरी 10A म्हणजे मायनस 10 इंटू 2 इज इक्वल टू 100. मग T1 इज इक्वल टू काय आला? 100 प्लस हा 72 इकडे गेल्यावर 72 ला मायनसचा प्लस, आणि 10 इंटू 2 20, इकडे मायनस इकडे गेल्यावर प्लस. मग हा झाला 100 प्लस 72 प्लस 20, 100 172 आणि 20 192. समजलं का पायल? हो सर, समजलं. हे बघ, तुम्हाला, मला माहिती आहे तुम्हाला डाऊट कुठे येतात. जिथे ऍक्सलरेशन दिसते ना तिथे डाऊट येतात. इथे पण ऍक्सलरेशन आहे, इथे पण ऍक्सलरेशन आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगला 2 टाईपचे न्यूमेरिकल घेतले. एक पहिल्यांदा घेतलं होतं ना, जे कन्स्ट्रेंट मोशन होतं. म्हणजे बघा असा एक ऑब्जेक्ट होता बघा, तुम्हाला माहित होतं. पण हे ज्या सिस्टीम होत्या ना, या सर्व इक्विलिब्रियम मध्ये होत्या. यांच्यामध्ये ऍक्सलरेशन नसते, ती 0 असते. हा, जेव्हा ऍक्सलरेशन येते मग तुम्हाला एक न्यूमेरिकल घेतला होता ना मी या टाईपचा. इकडे एक मास लावले होते, इकडे काही मास लावले होते, इथे मध्ये एक ब्लॉक होता, बरोबर. त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन होती. तर अशा वेळी ना तुम्ही काय करायचं? डायरेक्शन बघायची ऍक्सलरेशन. इथं डायरेक्शन काय? अपवर्ड साइडला. अपवर्ड साइडला ऍक्सलरेशन आहे, म्हणजे अपवर्डचा जो फोर्स आहे तो जास्त असला पाहिजे, जेणेकरून तो या मासला वरच्या साइडला पुल करतो. म्हणजे बॉटमचा फोर्स कमी असला पाहिजे. जसं या ठिकाणी मी तुला म्हणलं T1 मोठा का खालचे मोठे? तर T1 मोठा, ऑब्व्हियसली T1 मोठा आहे. मायनस हे उरलेले 2 आहेत, T2 प्लस 10G, हे उरलेले दोघं, बरोबर. आता T1 जर मोठा नसता तर वरच्या साईडला ऍक्सलरेशन झालीच नसती. आणि ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे ना फोर्सचा, या दोघांच्या डिफरन्समुळे या पूर्ण सिस्टीम मध्ये, या मास मध्ये काहीतरी ऍक्सलरेशन येते. या दोघांच्या फोर्सच्या डिफरन्समुळे. ऍक्सलरेशन 0 कधी होईल? जेव्हा हे दोघं इक्वल होतील. म्हणजे हा या प्रकारचा प्रॉब्लेम बनेल. पण इथे ऍक्सलरेशन दिली आहे म्हणजे कोणीतरी मोठा आहे आणि दोघांच्या डिफरन्समुळे या ऑब्जेक्ट मध्ये काहीतरी ऍक्सलरेशन येते. तर या टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. 4-5 अजून सॉल्व्ह करा. 4 ते 5 क्वेश्चन सॉल्व्ह करा. वाटलं तर हे 1 नंबर, 6 नंबर आणि 16 नंबर हे परत सॉल्व्ह करा. तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. तुम्हाला ऑनलाईन पण बरेच क्वेश्चन मिळतील ऍक्सलरेशनचे, पण याचं प्रॅक्टिस करा. तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीये. आणि एकाच टाइपचे 5 ते 10 सॉल्व्ह करून बघा ना. एक बघून सॉल्व्ह करा, सोल्युशन बघा. त्यानंतर 3-4 तुम्ही स्वतःनी करा सॉल्व्ह.
तर अभ्यास चांगला होईल ना, प्रॅक्टिस होईल. एका टाईपचा एकच सॉल्व्ह करणार तुम्ही, मग तुम्ही म्हणणार माझा तर अभ्यास झालाय, असं नाही होत. पुढे अजून कुठे डाऊट होता पायल? क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. हा पण एक चांगला क्वेश्चन होता. बघ काय दिलाय क्वेश्चन. मास आहे 5 kg. इनिशियल वेलॉसिटी दिली, इनिशियल 40I प्लस 30J. काय असतं रे आय आणि जे, मला सांगा. युनिट वेक्टर्स. युनिट वेक्टर्स आहे. वेक्टरचा प्रॉब्लेम आहे, बरोबर. इनिशियल वेलॉसिटी आहे म्हणजे काय. इनिशियल वेलॉसिटी हा आहे एक्स कंपोनंट, हा आहे वाय कंपोनंट. ही इनिशियल वेलॉसिटी आहे, बरोबर. याचा अर्थ काय सर, तर एक्स डायरेक्शन मध्ये इनिशियल वेलॉसिटी आहे 40 मीटर पर सेकंड. वाय डायरेक्शन मध्ये इनिशियल वेलॉसिटी आहे 30 मीटर पर सेकंड. समजलं इथपर्यंत. आता इफ कॉन्स्टंट फोर्स, बघा फोर्स दिलाय, फोर्स पण ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. मायनस ऑफ I प्लस 5J न्यूटन. परत तेच हा एक्स कंपोनंट आहे, हा वाय कंपोनंट आहे. म्हणजे एक्स कंपोनंट झाला -1 न्यूटन, वाय कंपोनंट झाला -5 न्यूटन. तुम्हाला काय विचारलंय, टाइम विचारलाय. किती टाइम लागेल जेव्हा y कंपोनंट ऑफ वेलॉसिटी इज 0. y कंपोनंट ऑफ वेलॉसिटी इज 0 म्हणजे काय, vy 0 व्हायला पाहिजे. फोर्स माहिती आहे y कंपोनंटचा, बघा फोर्स माहिती आहे, इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे y ची, फायनल वेलॉसिटी काढायची आहे, बरोबर. तर इनिशियल आणि फायनल वेलॉसिटी मध्ये कोणते कोणते इक्वेशन माहिती आहेत तुला पाहिजे? कायनेमॅटिक इक्वेशन सांग मला, जिथे इनिशियल आणि फायनल वेलॉसिटीचे इक्वेशन आहे. 3 इक्वेशन सांग कायनेमॅटिक्स. पायल. S is equals to is equal to ut plus half at square. S is equal to ut plus half at square. हा सेकंड सांग. V is equals to u plus at. V is equal to u plus at. बघा आता थांबून जायचे. हे बघ इथं फायनल वेलॉसिटी आहे, इथे इनिशियल वेलॉसिटी आहे, इथे टाइम आहे. हा तुला काढायचा आहे टाइम, बरोबर. तुला ही माहिती आहे 0 आहे, तुला ही पण माहिती आहे 30 आहे. हे बघ ही 30 आहे, ही 0 आहे, ठीक आहे. प्लस ऍक्सेलरेशन तुला माहित नाही असं सध्या वाटतंय, पण बघ मास दिले 5 kg. फोर्स माहिती आहे तुला, मास इंटू ऍक्सेलरेशन, हा दिलाय 5 kg. आणि फोर्स किती आहे वाय कंपोनंट मधला, -5. त्याच्यावरनं तुला ऍक्सेलरेशन मिळून जाईल, ती किती आली, -1. -1. मग इथे -1 ठेवून दे. आणि हा टाइम विचारलाय, बघ मायनस हा काय झाला, -t झाला, हा झाला 30 0. त्या टी ला मायनस इकडे घेऊन ये, हा झाला +t आणि हा 30 सेकंड. मग किती सोपं आहे. सर U30 कसं घेतलं एकदा परत सांगा ना. U30 हे बघ दिलाय ना तुला, इथे वाच. हे बघ, अ बॉडी ऑफ मास 5 kg स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन विथ इनिशियल वेलॉसिटी 40I प्लस 30J. 40I प्लस 30J म्हणजे काय झाला वेक्टर. हे बघ, एक्स कंपोनंटला वेलॉसिटी किती आहे 40, वाय कंपोनंटला किती आहे 30. असा कोणता तरी वेक्टर येईल जो 40च्या बाजूला झुकेल थोडा, बरोबर. ऑब्विसली असेल ना. हे बघ 37 डिग्री अँगल होतो ना 3च्या अपोजिट. बघ 40 आणि 30चा काय असतो 50. हे तुला कंपोनंट दिलेत म्हणजे वेलॉसिटी कशी चालली, हा मास कसा चाललाय बघ, असा चाललाय या डायरेक्शन. वेक्टरला कसं रिप्रेझेंट करतो आपण, वेक्टर वेलॉसिटीच्या वेक्टरला कसं रिप्रेझेंट करतो आपण, 30I प्लस 40J असं काहीतरी रिप्रेझेंट करतो ना आपण, किंवा 40I प्लस 30J. त्याचं व्हॅल्यू काढायची असेल तर कशी काढतो सांग बरं. त्याचा आपण अंडर रूट काढतो मॅग्निट्यूड साठी. 40चा स्क्वेअर प्लस 30चा स्क्वेअर काढतो ना असं. मग याला सॉल्व्ह केल्यावर बघ हे 2500 येतं आणि मग हे 50 येतं. हे 50 आहे, ही वेलॉसिटी आहे 50. हे वेक्टर दिलाय तुला बेसिकली, काहीच नाहीये. हा असतो एक्स कंपोनंट, आयच्या बाजूला कोणता कंपोनंट असतो एक्स, जेच्या बाजूला असतो वाय. इथे झेड पण दिला असतो समजा तुम्ही 20K, तर हा झेड होऊन जाईल जर 3 डायमेन्शन मध्ये असेल. समजलं. फक्त वेक्टर रीड करायला. आता वेक्टर शिकलोय आपण म्हणजे वेक्टर झाला का, एक्झाम दिली म्हणजे संपलं का. त्या दिवशी सांगितलं ना, एखाद्या एक्झाम मध्ये खूप जास्त मार्क्स पडले म्हणजे फायनल नाहीये, किंवा आता कमी मार्क्स पडले आपल्याला 5 ते 10च्या मध्ये पडले समजा,
तर हे पण आपला ऍक्सिडेंट नाहीये, म्हणजे शेवट नाहीये आपला, आपल्याला पुढे जायचंय, करत राहायचंय. हे बघा एक लेवल असते सडनली, मी सांगतो तुम्हाला. हे ज्यांना मार्क जास्त पडतायत ना मित्रांनो, ज्यांना जास्त पडतायत त्यांची एक सॅच्युरेशन लेवल येऊन जाते. म्हणजे 17, 18, 19 असे पडतायत ना, त्यांचे मार्क्स याच रेंजमध्ये राहतात. मग त्यांना एक्झामला जाऊन फायनल एक्झामला 20 पण पडू शकतात, 17 पण पडू शकतात, 18 पण पडू शकतात, 19 पण पडू शकतात. पण त्यांना 17 पेक्षा खाली मार्क्स पडत नाहीत, कारण त्यांची सॅच्युरेशन आलेली असते. ठीक आहे. पण जे कमी मार्क्स वाले आहेत ना, समजा 5, 6 मार्क्स वाले किंवा 10 मार्क्स वाले, त्यांना स्कोप आहे रे पुढे जायचा, यांच्यासोबत जायचा स्कोप आहे, यांच्या बरोबरीला जायचं. तुम्ही सडनली नाही जाऊ शकणार असं एकदम, तुम्हाला असं याच ग्राफने जावं लागेल. समजतंय का? बघा हे लोक जे आहेत ना जास्त मार्क्स वाले, हे कन्सिस्टंटली अभ्यास करतात. तुमचे मार्क्स कमी आहेत, या लेवलला आलात ना, तर तुम्हाला थोडा अभ्यास वाढवावा लागेल यांच्या लेवलला जायला. एक्झाम आज नाही आहे, एक्झामला एक टाइम आहे, या टाइम पर्यंत जायचंय तुम्हाला, बराच टाइम आहे. आता फक्त तुम्ही 11th आहे, तुम्ही खूप इम्प्रूव्ह करू शकता, फक्त तुम्हाला डेली अभ्यास करायचा. आणि डाऊट्स विचारा, मला डाऊट्स विचारा ना, तुम्ही जर कुठे अडकणार असाल तर मला विचारा, मी क्लिअर करतो तुमचे डाऊट्स. पण अभ्यास करा कन्सिस्टंटली, ठीक आहे? चलो अजून काय डाऊट्स? लेविनेश, एग्जाम क्यों नहीं दिया भाई? सर मैं बाहर गया था सर। ज्यादा इंपॉर्टेंट था क्या एग्जाम से? नहीं सर, लेकिन जाना था सर कंपलसरी। देखो कंपलसरी, देखो रीजन अपने पास ना, हर एक चीज के लिए रीजन है. उस दिन मैं बोला भी था, जब लोग तुम नहीं डिसाइड करोगे ना मुझे ये बनना है, कोई कुछ नहीं कर सकता, कोई कुछ नहीं कर. ठीक है, एग्जाम बंक मत करो. मैं ऑनलाइन भी भेजा था पेपर, ओके सर। वो सॉल्व करके तुम रात को मुझे हाँ, answer मैंने आपने 2 बजे से पहले बोला था ना, मैंने रात को बाद सॉल्व में नहीं किया करोगे क्या? कर सकते हो ना बाद में भी. कि सॉल्व किया सर पेपर। हाँ भेजो मुझे फिर, ठीक है? किया सर मैंने। ओके सर। ठीक है. श्रेया, श्रेया एग्जाम का नाही दिली? श्रेया होती सर. अजून कोण होतं रे? काय डाऊट्स आहेत सांगा, चला बोला. सर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 देख फुजेल, देख क्वेश्चन पढ़ ठीक से, क्या क्या दिया है देख, एक एक टर्म पढ़ते हैं अपन, ठीक है? अ प्लेयर कॉट क्रिकेट बॉल ऑफ मास. मास आ गया तो पहला स्टेप क्या करेगा? बस गिवन डेटा लिख. गिवन डेटा क्या क्या दिया है देख, मास दिया है 100 ग्राम. केजी में कितना हुआ रे फुजेल? 0.0. 0.0 कैसे होगा रे? 0.1 केजी होगा ना. 1 केजी मतलब 1000 ग्राम, 0.0. तो 100 ग्राम मतलब ऐसा करने का कुछ टेंशन नहीं. 100 ग्राम मतलब कितना, तो ये हो गया, ये दोनों का मल्टीप्लीकेशन डिवाइडेड बाय 1000, तो ये आ जाएगा 0.1 केजी. बरोबर, मास हो गया क्लियर. अभी देख क्या बोल रहे हैं, मूविंग एट रेट ऑफ 20 मीटर पर सेकंड. मूविंग एट रेट ऑफ 20 मीटर पर सेकंड, मतलब ये क्या दिया है तुमको? 20 मीटर पर सेकंड. ये रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड दिया है, चेंज दिया है स्पीड का चेंज, ये कितना है? 20 मीटर पर सेकंड चेंज दिया है. और आगे क्या पूछा है? इफ द कैचिंग प्रोसेस बी कंप्लीटेड इन 0.05 सेकंड, मतलब 0.05 सेकंड में कैच पकड़ लिया है प्लेयर ने, ठीक है? तो कितना फोर्स बॉल ने एक्सर्ट किया है उसके हाथों के ऊपर, प्लेयर के हाथों के ऊपर. तो ये प्योरली तुमको पता है, ये सर ने बोला था, ये इम्पल्स का प्रॉब्लम है. समझ में आया कि नहीं? ये प्रॉब्लम इम्पल्स का है, ये समझ में आया तुझे? यस सर. बराबर. तो इम्पल्स क्या था? फोर्स इनटू टाइम. बराबर, इतना समझ में आया ना? तो फोर्स तुझे पता रहना चाहिए, फोर्स निकालना है तुझे, सॉरी, और टाइम दिया है, अभी तुझे बस इम्पल्स निकालना है. करेक्ट. तो इम्पल्स का और एक फॉर्मूला था जो अपन ने देखे, चेंज इन मोमेंटम, फोर्स इनटू टाइम. चेंज इन मोमेंटम कैसे निकालते हैं? मास इनटू चेंज इन वेलोसिटी. मास तो चेंज होता नहीं, फिर फोर्स इनटू टाइम. फोर्स इनटू टाइम आ गया. अभी मास कितना दिया है? 0.1. वेलोसिटी कितना दिया है? चेंज 20 मीटर पर सेकंड. फोर्स कितना है वो निकालना है तुझे.
और टाइम कितना दिया है 0.05 बराबर। यस सर। अभी देखिए सिंपल कैलकुलेशन है, 0.05 को अगर डबल करेगा ना 0.1 हो जाता है और 20 इंटू 2 40 आ जाता है। ये लोग प्रॅक्टिस नाही करते, तुम लोग इसमें भी कोई लोग गलत हो जाते बघा हा, बरेच जण इथे चुकतात, त्याचं डबल करायचं चुकतात। मग तुम्ही प्रॅक्टिस करा ना घरी। हे बघा 1 4 किती होतं 0.5 होतं, मग 0.1 4 किती होत असेल 0.05 होत असेल, 0.01 अर्ध किती होत असेल तर 0.005 होत असेल। समजताय का रे? तुम्हाला स्टडी कसा करायचा सांगतो, मार्क्स जाऊ द्या रे, मार्क्स पडतील, माझा विश्वास ठेवा, मार्क्स पडतील। पण तुम्ही जर या प्रोसेस मध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट नाही करणार ना तर मार्क्स नाही पडणार, कधीच नाही पडणार, किती पण अभ्यास करा। आणि न्यूमेरिकल आले की पहिलं काम काय करायचं? न्यूमेरिकल आलं, चला आपण या गोष्टीवर बोलूया। चला न्यूमेरिकल आलं तर पहिलं काम काय करायला पाहिजे? बोल प्रथमेश, काय करायला पाहिजे रे? तू काय करतोस, तुला चांगले मार्क्स पडतात, तू बोल। लक्ष देऊन वाचतो पहिल्यांदा वाचतो, लक्ष ते आपण देतो फॉलो करूया तरी ना, काय काय म्हणतो तो बोल बघा। चला रीड करायचं आपण, एकदा नाही समजलं तर काय करतो रे प्रथमेश? परत वाचतो सर। परत वाचतो। चला 2 वेळा वाचावं लागेल मिनिमम। पुन्हा काय करतो आपण सांग? त्यात म्हणजे समजून घ्यायचं आणि त्यात काय काय दिलंय ते गिवन वगैरे काय ते काय लिहून नोट काढायचं। करायचं, बरोबर। गिवन वाला नोट करायला पाहिजे सगळ्यांनी, गिवन वाला नोट करून घ्यायचं, बरोबर। आता तर समजा आपल्याला गिवन मध्ये 3 गोष्टी दिलेल्या, समजा मास दिले, वेलॉसिटी दिली आहे, टाइम दिली, ठीक आहे। समजा अशा काहीतरी गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला, मग आपल्याला नेक्स्ट स्टेप काय समजली पाहिजे या 3 गोष्टीवरनं? या तिघांमध्ये कोणता फॉर्म्युला आहे का बघ, या तिघांमध्ये कोणता फॉर्म्युला आहे का, ही पहिली स्टेप पाहिजे। ज्याच्यामध्ये चौथा जो असतो ना गोष्ट ती अननोन असते, समजा इथे फोर्स अननोन असतो, मग तुम्हाला माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू ऍक्सलरेशन। मग ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? व्हेलॉसिटी अपॉन टाइम। संपलं, या 3 गोष्टी दिल्यात, या 3 ठेवायच्या त्या ठिकाणी, सॉल्व्ह करायचे आणि फोर्स काढायचा। हा असतो न्यूमेरिकलचा पार्ट। तिसरी गोष्ट काय लागते? न्यूमेरिकल वाचल्या वाचल्या हा न्यूमेरिकल कोणत्या टाईपचा? चला मला सांगा, हा क्वेश्चन नंबर 7 वाचून सांगा कोणत्या टाईपचा आहे? सेंटर ऑफ मास। सेंटर ऑफ मासचा सगळ्यांना समजते का रे? हा सेंटर ऑफ मासचा क्वेश्चन आहे। कुणाला नाही समजलं सांगा, मी एक्सप्लेन करतो कसं समजून घ्यायचं। आणि टेन्शन नका घेऊ तुम्ही, एखादा फालतू क्वेश्चन विचारताय त्यामुळे बाकीचे हसतील वगैरे, काही नसतं असं। आपल्याला इम्प्रूव्ह व्हायचंय ना, आपल्याला काही देणं घेणं नाही, मला काही देणं घेणं नाही प्रथमेशला किती मार्क्स पडतात। मला जर 10 पडत असतील ना, मला इम्प्रूव्ह व्हायचंय, मला 10चे ऍटलिस्ट 12 तरी करायचे नेक्स्ट टाइम, ऍटलिस्ट 14 तरी करायचे। मला जर 5 मार्क्स पडताय ना, मला ऍटलिस्ट 8 मार्क्स करायचे। मी नाही म्हणत 5 वाल्यांनी लगेच 15 मार्क्स घेतले पाहिजे, कॉपी करून मार्क्स नकोय, स्टेप बाय स्टेप जा। 5 चे 6 करा ना, चालेल। जे 15 वाले आहेत ना बघा, 15 वाले, 15 16 14, मला यांच्याकडून काय अपेक्षा असते माहिती का? फक्त यांचे मार्क्स न कन्सिस्टंटली एवढेच ठेवायला पाहिजे, 14 15 आणि 16। एखादा मार्क्स पुढे किंवा 2 मार्क्स जास्त कमी नाही आले पाहिजेत, तसं समजून घ्या तुम्ही। कुणाला डाऊट आहे सांगा, हा क्वेश्चन सेंटर ऑफ मासचा आहे, समजलं नाही तर सांगा, बोला कुणाचा चुकलाय? हा बऱ्याच जणांचा चुकलाय, त्यामुळे त्यामध्ये लाजण्यासारखं काही नाही। क्वेश्चन नंबर 7 मी सांगतो तुम्हाला, फक्त 7 जणांचा बरोबर आलाय हा क्वेश्चन, ठीक आहे, फक्त 7 जणांचा बरोबर आलाय। मॅक्झिमम लोकांनी ना ए ऑप्शन सिलेक्ट केलाय, मॅक्झिमम लोकांनी ए ऑप्शन सिलेक्ट केलाय आणि 7 जणांनी बी ऑप्शन सिलेक्ट केलाय। तो क्वेश्चन बघा कशाचा दिलाय, एक CO मोलिक्युल आहे, कार्बन आणि ऑक्सिजन पासून एक मोलिक्युल बनलाय। डिस्टन्स बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन ॲटम, म्हणजे डिस्टन्स दिले या दोघांमधलं 0.1 नॅनोमीटर। इथे कार्बन आहे, इथे ऑक्सिजन आहे, आणि विचारले व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास, इथे डायरेक्टच दिले रे, सेंटर ऑफ मास विचार फ्रॉम कार्बन ॲटम, कार्बन ॲटम पासून डिस्टन्स विचारले। मला सांगा कार्बनच्या एका ॲटमचं वजन किती असतं? ॲटॉमिक मास काय कार्बनचं? आता ऑब्व्हियसली त्याचे 3 आयसोटोप असते, C6 C14 C13, 12 वाला घ्या, नॉर्मली एक्झिस्ट होतो तो। कार्बनचं काय झालं मास? 12 ग्राम। ऑक्सिजनचं मास किती असतं? 16 ग्राम, बरोबर। मला सांगा हे जर 2 मास सेम असते तर सेंटर ऑफ मास कुठे आला असता? जिओमेट्रिक सेंटरला।
जॉमेट्रिक सेंटरला आला असता. अभ्यास असा करा, 2 मास सेम असतील ना तर इथे आला असता. बरोबर. आता मला सांगा, इथे आला असता म्हणजे काय आलं असतं रे? 0.05 ला आला असतं. बरोबर. आता या साईडचा मास जास्त आहे, ऑक्सिजनच्या साईडचा मास जास्त आहे. मग मी काय सांगितलं तुम्हाला, ज्या साईडला मास जास्त त्या साईडला सेंटर ऑफ मास शिफ्ट होतो. आठवतंय का रे तुम्हाला माझं क्लासमधलं वाक्य? एकाला तरी आठवतं का सांगा? मी तुम्हाला बोललो होतो हो त्या सर. साईडला मास जास्त आहे त्या साईडला सेंटर ऑफ मास शिफ्ट होतो. म्हणजे 16 ग्राम जास्त आहे 12 पेक्षा, तर या बाजूला तुमचा शिफ्ट होणार मास. आणि कसं काढतो आपण सेंटर ऑफ मास सांगा? इथे वाय कोऑर्डिनेट काढायची गरज आहे का रे काही? वायला तर काहीच नाही, सगळं एक्सला आहे. मग एक्सचा कोऑर्डिनेट कसा काढणार? कार्बनचं मास इंटू कार्बनची पोझिशन, ती तर ओरिजिनच आहे. एक पॉईंट कोणता तरी ओरिजिन घ्या बोललो होतो. त्यानंतर ऑक्सिजनचा मास किती आहे? 16. कार्बनचं 12 आहे ना, 16. आणि डिस्टन्स किती आहे ऑक्सिजनचं कार्बन पासून? 0.1 डिवायडेड बाय दोघांच्या मासची टोटल करा, 12 + 16. ही किती झाली? वरचा आला 1.6, खाली आला 28. 16 × 0.1 म्हणजे 1 पॉईंट शिफ्ट करायचं. 12 + 16 28 झाले. याला सॉल्व्ह कसं करणार? 0.4 आला, 4 4 जा 16, 4 7 जा 28, 4/27. बरोबर. 4/27 सॉल्व्ह करा, 0.05 35 झाले. परत 5 उरले, 5 उरले म्हणजे 57. बरोबर. आता इथे व्हॅल्यू आहे का? नाहीये 57. राऊंड ऑफ करा ना अशा वेळी. 0.06. 57च्या जवळ काय आहे? 6 आहे. करेक्ट आन्सर काय आहे? बी. समजला का क्वेश्चन? कसा अभ्यास करायचा समजतोय का? अजून काय डाऊट आहे? मला एक साधा क्वेश्चन पडलाय, हा क्वेश्चन नंबर 9 वाचूयात आपण. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 मध्ये बऱ्याच जणांनी ना आन्सर ए सिलेक्ट केले. ए चुकीचं नाही म्हणत मी, पण मोस्ट करेक्ट आन्सर तुम्ही सिलेक्ट नाही केले. बघा क्वेश्चन काय दिलाय, जे ऑनलाईन एक्झाम दिलेत ना त्यांनी पण ए सिलेक्ट केले. माहित नाही का? तुमच्याकडे तर वेळ पण होता रीड करण्यासाठी. बघा, द क्वांटिटीज दॅट विल रिमेन कॉन्स्टंट इन परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. चला आता कोलिजन थोडे रिवाइज करू. कोलिजन 2 प्रकारचे असतात, एक इलॅस्टिक आणि एक इनइलॅस्टिक. बरोबर. इलॅस्टिक मध्ये मी म्हणलं कोलिजन कोणते असू द्या, कोलिजन कोणते असू द्या, काय कॉन्झर्व होतं रे? मोमेंटम कॉन्झर्व होतं. कन्झर्व होतं म्हणजे कॉन्स्टंट राहतं. कन्झर्वचा दुसरा अर्थ काय मित्रांनो? कॉन्स्टंट. सगळ्यांना माहितीये कन्झर्वचा दुसरा अर्थ कॉन्स्टंट असतो. हो. बरोबर. चला, परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन म्हणजे इलॅस्टिक. आता मी तुम्हाला एक सांगितलं होतं, कोलिजन कोणतंही असू द्या मोमेंटम कन्झर्व होतं. बट इलॅस्टिक असेल ना तर कायनेटिक एनर्जी पण कन्झर्व होते. हा, थ्रू आउट नाही होत. मोमेंटम थ्रू आउट कन्झर्व असतं इलॅस्टिकला, पण कायनेटिक एनर्जी इनिशियलला आणि फायनलला सेम असते, म्हणजे कायनेटिक एनर्जी पण कॉन्स्टंट असते. हा पण बरोबर येणार आहे ऑप्शन बी. हा, तुम्हाला टेम्परेचरचं माहित नव्हतं, पण ए आणि बी बरोबर आहे म्हणजे डी बरोबर असला पाहिजे. आणि एक कॉमन सेन्स आहे, कायनेटिक एनर्जी जेव्हा वाढते ना तेव्हा मोलिक्युलची स्पीड वाढत असते. स्पीड वाढल्यामुळे त्यांचं व्हायब्रेशन वाढत असतं, आणि व्हायब्रेशन वाढल्यामुळे बॉन्ड्स ब्रेक होतात आणि त्यानंतर टेम्परेचर पण वाढतं. त्यामुळे ऑल ऑफ द अबोव इज द करेक्ट आन्सर. पुढे तरी बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर दिले. ऑलमोस्ट 80% मुलांनी करेक्ट आन्सर दिले. डी. तर बोल प्रथमेश. तर टेम्परेचर चेंज झालं म्हणजे त्याला कोणतरी हिट दिली असणार ना? नाही, कायनेटिक एनर्जी जेव्हा वाढते ना मोलिक्युल्स व्हायब्रेट करायला चालू होतात, एकमेकांनाच हिट करतात रे ते, कोणीतरी दुसरं करायची गरज नाही ना. आणि कोलिजन मध्ये तर ऑब्व्हियसली होतच ना. कोलिजन मध्ये परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन आहे ना. कोलिजन झाल्यावर ऑब्व्हियसली स्पीड का वाढते? आता एक मास आहे जाऊन दुसऱ्या मासला धडकला, बरोबर. एखादा मास चाललाय तर हा जात असताना पण ना यांच्यामध्ये व्हायब्रेशन असतं थोडं प्रकारचं. टेम्परेचर तर ऑब्व्हियसली असणारच, पण दुसऱ्याचं कोलिजन झालं एकमेकांचं तर ऑब्व्हियसली याच्यामधले मोलिक्युल्स एकमेकांना डिस्प्लेस करायचा प्रयत्न करणार.
मग ते व्हायब्रेट होतात आणि टेम्परेचर वाढतं त्या सिस्टीमचं किंवा त्या बॉडीचं. पण परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन म्हणजे काय, आपण स्टार्टला आणि एंडला काय होतं हे बघतोय. जर कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असेल तर टेम्परेचर पण कॉन्स्टंट असलं पाहिजे. ऑब्व्हियसली आपण म्हणत होतो ना की सुरुवातीला कमी होती कायनेटिक एनर्जी, नंतर जाऊन वाढते. टेम्परेचर चेंज होतंय, बट स्टार्टिंगला आणि एंडला टेम्परेचर सेम राहणार. जसं कायनेटिक एनर्जी आपली सेम राहते इनिशियलला आणि फायनलला. समजलं सर. समजलं? चला पुढे. अजून काय डाऊट आहे रे कुणाला? हा 15 नंबरचा क्वेश्चन किती सोपा होता रे हा क्वेश्चन. मी तुम्हाला हिंट पण दिली होती लेक्चर मध्ये. वेलोसिटी काय असते सेकंड कोलिजन नंतर, त्याला ई रेस टू वेलोसिटीला, हा इथे जो फिगर आहे ना तोच इथे टाका असं सांगितलं होतं. आणि ही इनिशियल वेलोसिटी, मग ई स्क्वेअर √2gh, वेलोसिटीचा फॉर्म्युला √2gh. नंतर हाईट काढायची असेल तर काय म्हणलं होतं मी तुम्हाला, समजा सेकंड कोलिजन नंतर हाईट विचारली तर ईच्या डोक्यावर याला 2 ने मल्टिप्लाय 2n करायचं, 2n करायचं. इथं 2 असेल तर 2 × 2 करायचं. इनिशियल हाईट. स्पीड विचारली आहे तर ऍज इट इज फिगर ठेवायची, जी इथे आहे ना ती तिथे जाऊ द्यायची. हाईट विचारली ना, जी इथे फिगर आहे ना त्याला 2 ने मल्टिप्लाय करून ईच्या डोक्यावर ठेवून द्यायचं. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. जे रिबाउंडिंगचे क्वेश्चन आहेत ना, बॉल पडलाय किती लेवलला येईल, हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. फक्त हे 2 फॉर्म्युला लक्षात ठेवा. वेलॉसिटीच्या वेळेस जी फिगर खाली असते, जे कोलिजन झाले सेकंड झाला असेल तर इथं सेकंड येणार. हाईट विचारली आहे, जर सेकंड कोलिजन झाले तर त्याला 2 ने मल्टिप्लाय करून लिहा ईच्या डोक्यावर. राहील लक्षात सर्वांना? श्रद्धा? बरं चला आपण आपला उद्या टॉपिक संपेल ऑप्टिक्स. ठीक आहे, उद्या आपण ऑप्टिक्स संपूयात. आपले कोणते कोणते टॉपिक झाले ते, युनिट्स अँड मेजरमेंट झालंय, मॅथमॅटिकल मेथड झालाय, मोशन इन प्लेन नाही झाला आपला, लॉज ऑफ मोशन झालाय, ग्रॅव्हिटेशन नाही झाला, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा याच्या नोट्स दिल्यात मी तुम्हाला, तुम्ही वाचलाय, आपण रिवाइज करूयात. याच्या नोट्स नाही दिल्या मी तुम्हाला, याच्या पण नोट्स देणार आहे. साऊंडच्या नोट्स दिल्या नाहीत, आपण राहिलाय. ऑप्टिक्स आपला होऊन जाईल. इलेक्ट्रोस्टॅटिक झालाय, करंट इलेक्ट्रिसिटी झालाय, मॅग्नेटिझम झालाय, सेमीकंडक्टरच्या नोट्स दिल्यात, आपण रिवाइज करूयात. हा नाही झाला, याच्या पण मी नोट्स देईल. याच्या नोट्स आणि याच्या नोट्स आणि काय कन्सेप्ट आहेत त्या समजावून सांगेल. बाकी हे 3 टॉपिक आपल्याला घ्यायचे आहेत फेब मध्ये, ग्रॅव्हिटेशन, मोशन इन प्लेन आणि साऊंड. हे 3 टॉपिक आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे, मोस्ट प्रोबॅबली 1 फेब पासून आपण ऑफलाईन जाऊयात परत, अजून तुमची अंडरस्टँडिंग क्लिअर होईल. ठीक आहे, अजून 1 वीक तर आपल्याला ऑनलाईन करायचं. तर मला सांगा उद्या ट्यूजडे, वेडनेसडे पासून कोणता टॉपिक घ्यायचा, मेसेज करा मला पटापट. सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर, हा. बाकीचे? पायल? सर्वजण? कॉलेजमध्ये एक्झाम आहे काय असेल? बोल पायल. साऊंड. साऊंड. बोला. मी म्हणत होतो आपल्याकडे ना आता किती दिवस आहेत, 24 तारीख आहे बरोबर. तर आपल्याकडे 1 वीक राहिलंय या हा महिना संपायला. मग मी म्हणत होतो की फेब्रुवारी महिन्यामध्ये ना हे 3 टॉपिक प्रॉपरली करता येईल. 3 वीक मध्ये किंवा 2 वीक मध्ये ग्रॅव्हिटेशन, 1 वीक मध्ये मोशन इन प्लेन आणि 1 वीक मध्ये साऊंड, असे 4 टॉपिक फेब्रुवारी मध्ये संपतील. कारण मला 1 मार्चच्या अगोदर ना तुमचा सिलेबस पूर्ण संपवून तुम्हाला 12th साठी लागणारं जे 11वीचं मटेरियल आहे हे मला रिवाइज करून घ्यायचं तुमच्याकडून प्रॉपर वे मध्ये. तुम्हाला अजून काही नोट्स काढून द्यायच्यात मला रिव्हिजन साठी 11th मधून, फॉर्म्युले वगैरे जे 12th ला लागणार आहेत. मग तुम्हाला एक सफिशियंट टाइम रिव्हिजनला देऊन एक एक्झाम घ्यायची आहे 70 मार्क्सची एमसीक्यूची, आणि त्यामध्ये प्रॉपर 12th चे एमसीक्यू असतील. नाही आले चालतील, पण आपल्याला त्या ओरिएंटेशनने अभ्यास करायचा. आणि मग 15 मार्चच्या अराउंड किंवा 10 मार्चच्या अराउंड तुम्हाला 12th ची बॅच चालू करायची. त्यामुळे हे 3 टॉपिक्स ना फेब मध्ये राहू द्यात. ठीक आहे, आपण चांगल्या पद्धतीने कव्हर करू हे 3 टॉपिक. ह्याच्यामध्ये सांगा मला, हा रिवाइज करायचा आहे का सेमीकंडक्टर रिवाइज करायचा आहे? या 2 नोट्स मी तुम्हाला पाठवतो, मला थोडा वेळ द्या फक्त. या 2 ह्याच्या नोट्स मी पाठवतो, पण हे 3 टॉपिक घेणार आहे मी ऑब्व्हियसली, 1, 2 आणि 3. आणि हे रिवाइज तर करणारच आहोत आपण. ठीक आहे, चला मग सेमीकंडक्टर घ्यायचा का?
सगळेजण ऍग्रीड आहे? बोला रे. श्रेयाला विचारत आपण. श्रेया, बाकीचे आलेले नाही दिसत आहेत. चलो मग सेमीकंडक्टर चालू करायचं आपण वेडनेसडे पासून. आणि आपल्याला एक्झाम आहे ऑप्टिक्स वर संडेला. आजपासून अभ्यास करा. तुमचे डाऊट सांगा मला ऑप्टिक्सचे लेक्चर मध्ये किंवा मेसेज करून सांगा. बट स्टार्ट प्रिपेरिंग ऑप्टिक्स संडे साठी. येस सर. चलो थांबायचं का आपण इथे? ओके सर. ओके बाय बाय. चलो थँक्यू.